शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल व्हिडिओ करायचा म्हणलं तर आता मला बी लाज वाटायली, पण आता काऊन करावा लागतोय ते तुम्हाला नंतर सांगतो. आता या काल पीएम किसान योजनेच्या हप्त्यावर आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काय ट्विट केले, त्यानंतर राज्याचे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय ट्विट केले आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब याने काय ट्विट केले हे आपल्याला बघायचंय. पण त्याने बी काऊन ट्विट केले आणि मी पण काऊन व्हिडिओ करतो हे तुम्हाला सगळ्यात शेवटी मी सांगणारच आहे, त्याच्यात काही विषय नाही. काल पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात आला. आता तसं पाहिलं तर जेव्हा 21वा हप्ता आलता का त्याच्यानंतर हा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात यायला पाहिजे होता, मात्र तो काही शेतकऱ्याच्या खात्यात आला नाही. मात्र केंद्राचे आभार मानावे लागतील श्री नरेंद्रभाई मोदींचे की त्यांनी वेळेवर हे 21वा द्याला, 22वा बी जवळपास वेळेवरच दिले. म्हणजे केंद्र सरकारचे पीएम किसान योजनेचे पैसे जवळपास वेळेवरच येतात. फक्त या नमो शेतकरी योजनेच्या पैशाला काय मुहूर्त लवकर लागत नाही. आणि आता तर कवाचा मुहूर्त याचा काही निर्णय, मात्र त्याने काय ट्विट केली ते बघितल्याच्या नंतर तुम्ही त्याच्यावर विचार करा. आणि आता बरेच जण काय करतात, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा व्हिडिओ म्हणलं की खालून कमेंट करून सांगायले नेमकी तारीख माहित असली तरच व्हिडिओ करा असं म्हणाले. पण आता तुम्हाला त्याचं गुपित सांगतो, हे व्हिडिओ काऊन करावं लागतो ते नंतर सांगतो मी. आणि हे आता जे मुख्यमंत्र्यांना, कृषी मंत्र्यांना, महसूल मंत्र्यांना ट्विट बी केले का ते बी तुम्हाला नंतर सांगतो. पण आता नेमकं दत्तात्रय भरणे मामा काय म्हणले ते ट्विट अगोदर आपण पाहू. तर ते म्हणले, पीएम किसानच्या 22व्या हप्त्यामुळे राज्यातील 91 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते आज आसाम मधील गुवाहाटी इथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरित करण्यात आला. या माध्यमातून देशातील 9.32 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,640 कोटी जमा करण्यात आले. आता तुम्हाला सांगतो, हे देणार आहेत का नाही नमो शेतकरी योजनेचा हप्ता? आता हे मंत्री म्हणल्यावर यायच्या हातात द्यायचं. बरं, त्याला काही वाटत ते मस्त ट्विट करून सांगायलेत केंद्र सरकारचा 22वा हप्ता दिला म्हणून. यायच्या हप्त्याबद्दल काय आता ते पुढे मानलेले ते बघू आपण. पण आता यायलाच काय वाटत ना, मग माझ्यासारख्याला व्हिडिओ करायला काय वाटणार आहे ते तुम्हाला नंतर कळलं. आता हे आम्ही काऊन करतो. यापैकी महाराष्ट्रातील सुमारे 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1837 कोटी जमा होत असून त्यामुळे शेतकऱ्यांना हंगामी कामासाठी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. आता मला एक सांगा, या 2000 खरंच किती आधार मिळतोय? कारण बऱ्याच शेतकऱ्याला वाटत असं आता हे 2000 आले याच्यातून आपलं खरंच काय होतं आणि त्याच्यात काय काय खरेदी करता येते ते बी कृषी मंत्र्यांनी पुढे सांगितलेले. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रणालीद्वारे पारदर्शक आणि प्रभावी आर्थिक मदत देण्याची मजबूत व्यवस्था उभारली आहे. बरोबर आहे, काय अडचण नाही. या निधीमुळे शेतकऱ्यांना काय काय खरेदी करता येते पहा. बियाणे, खते, औषधे, शेतीच्या आवश्यक खर्चासाठी वेळेवर मदत मिळणार असून शेती उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी हा निधी उपयुक्त ठरणार आहे. आता मला खरंच सांगायचं बरं का, तुम्हाला जर पटत असेल तर की या 2000 रुपयामुळे तुमच्या शेतीच्या उत्पन्नात काय वाढ होती आणि खरंच वाढ होत असती तर तुम्ही ह्या 2000ची वाट पाहिली असती का? सासऱ्याला फोन लावला असता, मेवण्याला फोन लावला असता, मेवण्याने नाही दिले तर मेवणीला म्हणले असते पप्पा 2000 दे, आणि नाही कोण्या पाहुण्याने दिले तर घरचे दागिने गांठून पैसे आणले असते. पण 2000 उपलब्ध केले असते की नाही, मग कोणती उत्पादनात वाढ होती याच्यामुळं? पुढे आहे का? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता वेळेत वितरित केल्याबद्दल माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे मनपूर्वक आभार. आता आम्ही बी त्याचे आभार मानतो, पण तुमचा 8वा लवकर द्या. तुमचे बी मानू ना, एकदा नाही दोनदा मानू, पण द्या लवकर. नेमकी तारीख तरी सांगा का येणार आहे, म्हणजे ते व्हिडिओ तरी करायचं काम पडणार नाही. शेतकऱ्याच्या लक्षात येईल की एकदा तारीख सांगितलेली ती लांब आल्यावर येईल, त्याच्यामुळे ती वाट पाहायची गरज नसती पडली. आता पुढे काय म्हणतात पहा पुन्हा. तसंच महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की
नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ताही येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आणि येत्या कोणत्या दिवसात त्याची काही तारीख गिरीक मुहूर्त विचारून घ्यावा एखाद्याला देवबाप्पाला, नेमक्या कोणत्या तारखेला आम्ही हप्ता द्यावा. म्हणजे शेतकरी मी वाट पाहणार नाहीत ना, निस्ताच येणार आहे. मग आता तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणत असताना की तुम्हाला तारीख माहित नाही, तुम्ही व्हिडिओ करता, जेव्हा माहित असेल तेव्हा करा. आता आम्ही काऊन करतो तर आता यायनं काऊन टाकले, कारण यायनं टाकल्यामुळे यायचं तिकडे केंद्रात जरा बरं चालतं. म्हणजे ट्विट केलं, माहिती दिली, आम्ही असं टाकलं होतं या 22व्या हप्त्याबद्दल, मग यायचं जरा तिकडे बरं चालतंय. आणि आम्ही काऊन व्हिडिओ करतो, आम्ही टाकतो, तुम्ही पाहतात आणि तुम्ही पाहिल्यामुळे आमचं दर्शक बरं चालत आहे म्हणून आम्ही करतो, बाकी दुसरं काहीच नाही. आता महसूल मंत्री काय म्हणतात बघा, पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी पाहता ना त्याच्यामुळेच लावले. म्हणजे लावलं की तिकडे नरेंद्रजी मोदीजी त्याचं जे ट्विटर आहे त्या ट्विटर हँडलवर हे जाते हे कोण टाकले, आणि यायला तिकडे जरा पदोन्नती मिळायला चान्स असतो. नरेंद्र मोदीजी यांनी देशभरातील 9.3 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता थेट जमा केला आहे. या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 ची रक्कम थेट हस्तांतरित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मनपूर्वक आभार. जय किसान, जय हिंद. महसूल मंत्री साहेब बावनकुळे साहेब, तुम्ही लय मोठ्या भलत्या योजना आणल्या, मग हे बी जर नमो शेतकरी योजनेचे 8व्या हप्त्याचे लवकर दिले, आम्ही बी तुमचे खूप आभार मानू आणि जय हिंद, जय किसान, जय महाराष्ट्र म्हणू. पण जरा लवकर टाका, तारीख गिरीक कळवा. आता त्याच्यानंतर आपले लाडके मुख्यमंत्री काय म्हणतात पहा, ते तर मस्त असे बसून पाहिले तिकडे. तो कार्यक्रम काल गुवाहाटीला चालू होता, त्याचं बघू आता काय ते म्हणते. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता वितरित, बाकी तर काहीच पुढे बोलले नाही. कारण त्याला माहिती लोक काही लिहा पुढे नमो शेतकरीचा येणार आहे तर पुन्हा कमेंट करायला लोक रेडीच आहेत. सध्या तर सोशल मीडिया असा काय झालाय की विषय नाही, त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात येतात. सोशल मीडियावर जे लोक कमेंट करतात का ते सगळ्या पाहिल्या जातात. त्याच्यामुळे आता तुम्हाला याच्यात काय वाटत हे तुम्ही नक्कीच कमेंट करा. पहा त्याने फोटो टाकला मस्त एक, पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता वितरित. आता मला सांगा, आम्ही व्हिडिओ करतो आम्हाला लोक कमेंट करतात, तुम्हाला माहित असलं तर टाका. आता हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, महसूल मंत्री आहेत, कृषी मंत्री आहेत, हे का लहान माणसं आहेत का? मग आम्ही व्हिडिओ केला त्याच्यात काय वाईट आहे? त्यांनी तिकून जी माहिती दिली त्याप्रमाणे आम्ही माहिती द्यायचा प्रयत्न करतो. आणि ते काऊन टाकायले ते तर मी सांगितलं, पण आम्ही जे टाकतो तर आमचं याच्यातून जरा बरं चलत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा 4-2 शेतकऱ्याला पाठवा. म्हणजे त्याला कळू द्या की आपले मुख्यमंत्री मंत्री साहेब काय म्हणालेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.